लहानांपासून मोठ्यांपर्यंत खावासा वाटणारा पोह्याचा चिवडा. आज आपण पोह्याच्या चिवड्याची रेसिपी बघणार आहोत. पातळ पोह्याचा खमंग टेस्टी चिवडा. अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते. तुम्ही बघू शकता किती सुरेख चिवडा तयार झालेला आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रणिता. माझ्या किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला आपण रेसिपीकडे वळूया. इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये पातळ पोहे थोड्या थोड्या प्रमाणात टाकून आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. मी इथे कढईचा आकार पाहून त्यामध्ये पोहे घेतलेले आहेत. कढई लहान असेल तर पोहे थोडे घेतले तरी चालतील. पोहे मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे. गॅस जर मोठा ठेवला तर पोहे बुडी लागण्याची किंवा करपण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं मंद आचेवरच पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. साधारण 3 ते 4 मिनिटापर्यंत आपल्याला हे पोहे परतायचे आहेत. पाहू शकता पोहे भाजत आलेले आहेत. ते छान भाजले आहेत. अजून 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे पोहे परतून घ्यायचे आहे. छान भाजले गेलेले आहेत पोहे. आपण आता ते एका परातीमध्ये काढून ठेवूया. याचप्रमाणे आपल्याला सर्व पोहे भाजून घ्यायचे आहे. पातळ पोहे मी अर्धा किलो घेतलेले आहेत. थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ते कढईमध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे. थोड्या प्रमाणामध्ये पोहे घेतले म्हणजे भाजण्यासाठी आपल्याला एकदम इझी जातं, हलकं जातं आणि पोहे करपण्याची शक्यता खूप कमी होते. त्यामुळं थोडेच पोहे घ्यायचे आणि छान कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे. उन्हाळा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ चिवडा. तो मग कुठलाही असो, पोह्याचा असो किंवा मुरमुऱ्याचा, सर्वांना खावासा वाटतो. साधारण 3 ते 4 मिनिटापर्यंत हे देखील पोहे आपल्याला परतायचे आहे. कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून करपणार नाही. पातळ पोहे असल्यामुळे ते कढईला चिटकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मंद आचेवर कंटिन्यू पोह्यांना हलवत राहायचं आहे. नवशिक्यांसाठी खास टीप. अशाच प्रकारे आपल्याला सर्व पातळ पोहे भाजून घ्यायचे आहे. साधारण 3 ते 4 मिनिटापर्यंत पोहे चांगले भाजले जातात. तुम्ही पाहू शकता छान फुललेले आहेत पोहे. पोह्याचा की मुरमुऱ्याचा तुम्हाला कुठला चिवडा आवडतो कमेंट करून सांगायला विसरू नका. चला पोहे भाजत आलेले आहे. चिवडा तयार करण्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये 5 ते 6 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्यामध्ये थोडीशी मोहरी तडतड करायला लागली आहे. छान मोहरी तडतडली की पूर्ण मोहरी तडतडलेली आहे. आपण आता त्यामध्ये एक एक साहित्य ॲड करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे ॲड करायचे आहे. शेंगदाणे आपल्याला छान खरपूस रंगावरती परतून घ्यायचे आहे. सतत हलवत राहायचं आहे शेंगदाण्यांना जेणेकरून ते करपणार नाही. आणि चिवडा करत असताना गॅस मोठा ठेवायचा आहे. मंद आचेवर आपण पातळ पोहे भाजले आणि चिवडा करताना गॅस मोठा ठेवायचा आहे. शेंगदाणे पण आपले छान परतणं सुरू आहे. बघू शकता त्यामध्ये आता थोडे जिरे ॲड केले. 7 ते 8 लाल मिरच्याचे तुकडे. वाळलेला कढीपत्ता घेतलेला आहे मी इथे. भरपूर प्रमाणात कढीपत्ता घेतलेला आहे. छान मिक्स करूया. ओला कढीपत्ता किंवा सुकलेला कढीपत्ता जरी असेल तरी पण चिवड्याला चालतो. खमंग वास येतो कढीपत्त्यामुळे. चिवडा टेस्टी लागतो.
मला ओला कढीपत्ता भेटला नाही, त्यामुळं मी सुकवलेला कढीपत्ता ठेवलेला होता, तो ॲड करून घेतलेला आहे. बघू शकता छान परतून झालेला आहे आपला सर्व पदार्थ. कंटिन्यू मसाला हलवत राहायचा आहे आपल्याला अजून 1 मिनिटापर्यंत. मग त्यामध्ये आपल्याला हळद ॲड करून घ्यायची आहे. इथे मी 1 ते 1.5 चमचा हळद टाकली आहे. चिवड्याचं प्रमाण बघून आपल्याला लाल तिखट ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला हवं त्या प्रमाणात आपण तिखट कमी किंवा जास्त प्रमाणात टाकणार आहोत. मी इथे 2 चमचे तिखट चिवड्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सर्व पदार्थ आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे चिवडा मसाला पण ॲड करू शकता. चला, भाजलेले पोहे आपल्याला आता यामध्ये थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे. बघू शकता किती सुरेख चिवडा दिसतोय. एकदम हलक्या हाताने आपल्याला पोहे परतून घ्यायचे आहे. मोठ्या हाताने जड हाताने जर आपण केलं तर पातळ पोहे भाजलेले असतात, ते तुकडा पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे हलक्या हाताने, जेणेकरून आपल्या पोह्याचा तुकडा पडणार नाही. बघू शकता ते सुरेख रंग आलेला आहे आपल्या चिवड्याला. अजून 2 ते 3 मिनिटापर्यंत आपल्याला कंटिन्यू चिवडा हलवत राहायचा आहे. गॅस चालूच आहे. गॅसचं प्रमाण आपण खूप कमी केलेलं आहे. मंद आचेवर आपण चिवडा आता भाजतोय, परततोय. तुम्ही बघू शकता 2 मिनिटापर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. पूर्ण रंग एकसारखा चिवड्याला येईपर्यंत आपल्याला चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे आपल्या चिवड्याला. चिवडा आपला मस्तपैकी तयार झालेला आहे. आता हा चिवडा थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये डाळवं ॲड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यावरच आपल्याला डाळवं ॲड करायचे आहे, जेणेकरून डाळवं कडक होणार नाही. गरम असताना जर टाकले तर कडक होतात. त्यामुळे आपल्याला चिवडा थंड झाल्याच्या नंतर डाळवट घालून घ्यायचे आहे. चला, तयार झाला आहे आपला चिवडा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सुंदर अशी रेसिपी पोह्याचा चिवडा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ रहा, मस्त रहा.